नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे नितीन गवडी आणि आपल्या सर्वांचे मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत एक इम्पॉर्टंट चॅप्टर ज्याचे नाव आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स। हा जो चॅप्टर आहे हा सेमी इंग्लिशमध्ये असणार आहे। या चॅप्टरमध्ये मी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजचा उपयोग करणार आहे। तत्पूर्वी जर का आपण चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। टुडे वी लर्न ए चॅप्टर केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स। This chapter is very important to exam point of view. In this chapter we learn some important points, that is chemical reactions, rules of writing chemical reaction, balancing a chemical equation and types of chemical reactions. Before we start the chapter, we watch my previous video. In that chapter some important concepts and basic points are cleared in that chapter, so we watch that video. I know that video is in Marathi medium but also useful and knowledgeable for you, so watch this. Thank you. Today we learn a chemical reactions and equations. So first important point is that what is chemical reaction. So chemical reaction is the conversion of reactants into products is called as chemical reaction. म्हणजेच काय तर केमिकल रिॲक्शन म्हणजे काय तर अभिक्रियाकारकांचे म्हणजे जे रिॲक्टंट जे आहे त्याचं रूपांतर आपण प्रॉडक्टमध्ये करतो, यालाच आपण काय म्हणतो, केमिकल रिॲक्शन. सो ड्युरिंग केमिकल रिॲक्शन्स composition of the matter changes and that change remains permanent. On the contrary, during physical change only the state of matter changes and this change is often temporary in nature. म्हणजेच काय बरं तर केमिकल रिॲक्शन होत असताना काय होतं तर जे बदल जो आहे तो कशा प्रकारचा असतो तो कायमस्वरूपी असतो. ह्या उलट जो आहे भौतिक प्रकारचा जो बदल आहे ज्याला आपण फिजिकल चेंज म्हणतो त्यामध्ये तो जो बदल असतो तो बऱ्याच वेळा कशा प्रकारचा असतो तर तात्पुरता असतो, म्हणजेच कसा असतो टेम्पररी स्वरूपाचा असतो. तर आपण काही त्याची एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल बघत असताना आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आईस इंटू वॉटर, म्हणजेच काय तर बर्फाचे पाण्यात रूपांतरण होणे. समजा एखाद्या बर्फाचं पाण्यात रूपांतरण झालं तर आपल्याला परत काय करता येतं त्या पाण्याचं रूपांतरण बर्फामध्ये करता येतं. म्हणजेच तो कोणत्या प्रकारचा बदल झाला, कोणत्या प्रकारचा चेंज झाला तर फिजिकल चेंज. तर हे जे फिजिकल चेंज जो आहे तो कोणत्या प्रकारचा असतो तात्पुरता स्वरूपाचा असतो आणि त्यापासून आपल्याला जो बेसिक प्रॉडक्ट आहे आपला जो मूळ पदार्थ आहे तो आपल्याला काय करता येतो प्राप्त करता येतो. नंबर 2 सांगायचं झालं तर कागदाचे तुकडे करणे. समजा आपण कागदाचे तुकडे केले तर आपल्याला काय करता येतं त्यापासून ते तुकडे जोडून पुन्हा एकदा आपल्याला काय तयार करता येतो तर कागद तयार करता येतो. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर लाकडापासून फर्निचर बनवणे, दुधात पाणी मिसळणे. हा जो आहे हा तात्पुरता स्वरूपाचा म्हणजेच टेम्पररी बदल आहे आणि आपल्याला त्यापासून काय करता येतो तर मूळ पदार्थ जो आहे तो आपल्याला काय करता येतो प्राप्त करता येतो. तर आता आपण बघणार आहोत केमिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे काय असतो, हा जो बदल असतो हा रासायनिक गुणधर्म म्हणजेच केमिकल ज्याचे ते गुण आहेत ते बदलतात, त्यामुळे आपल्याला मूळ पदार्थ जो आहे आपला जो बेसिक प्रॉडक्ट जो आहे तो आपल्याला काय करता येत नाही प्राप्त करता येत नाही मिळवता येत नाही.
अशा बदलांना आपण म्हणतो केमिकल चेंज. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर दुधाचे रूपांतर दह्यात होणे. एकदा जर का दुधाचं रूपांतर दह्यामध्ये झालं तर आपल्याला परत दह्यापासून दूध तयार करता येतं का? तर उत्तर आहे नाही करता येत. म्हणजेच हा जो प्रकार आहे हा कोणत्याही स्वरूपाचा आहे तर केमिकल चेंजचा आहे. त्यानंतर जे आहे इंधनांचे ज्वलन. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर गाडीमधलं आपलं एकदा पेट्रोल संपलं तर परत एकदा आपल्याला ती गाडीच्या टँकमध्ये पेट्रोल वापस आणता येईल का? नाही. म्हणजे इंधनांचे ज्वलन एकदा गेलं म्हणजे पेट्रोल एकदा संपलं तर ते डबल आपल्याला गाडीमध्ये टाकता येईल का? तर नाही. तो कोणत्या प्रकारचा बदल झाला तर केमिकल चेंज. अशा प्रकारचा बदल तो आहे. तर मग आपल्याला साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल की केमिकल चेंज ज्यामध्ये घडून आला त्याला आपण म्हणतो तर रिॲक्टंट्स, आणि त्या रिॲक्टंटपासून नवीन एखादा जो प्रॉडक्ट तयार होतो त्याला उत्पादित जे तयार होतं त्याला आपण म्हणतो प्रॉडक्ट. म्हणजेच रिॲक्टंट्सपासून काय तयार केला जातो तर प्रॉडक्ट तयार केला जातो. मग याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच some substances undergo bond breaking and are transformed into new substances by formation of new bonds. The substances taking part in chemical reactions are called reactants, whereas the substances formed as result of a chemical reaction by formation of new bonds are called products. For example, formation of carbon dioxide gas by combustion of coal in air is a chemical reaction. In this reaction, coal, that is carbon, and oxygen, that is from air, are the reactants, while carbon dioxide is the product. A chemical reaction is represented by writing a chemical equation. हे जे उदाहरण आत्ता आपल्याला सांगितलं आहे याच्यामध्ये असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कोळसा जो की कार्बन स्वरूपात असतो आणि ऑक्सिजन जो की हवेमध्ये प्रेझेंट असतो हे काय आहेत तर हे आहेत रिॲक्टंट्स, आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड काय तयार होतो म्हणजेच तो काय झाला प्रोडक्ट. कार्बन डायऑक्साईड प्रोडक्ट आणि कोळसा जो की कार्बन स्वरूपात असतो आणि ऑक्सिजन हे काय झाले तर रिॲक्टंट्स. यासाठी एक विशिष्ट प्रकारची रासायनिक अभिक्रिया ज्याला आपण म्हणतो केमिकल रिॲक्शन ही दाखवली जाते. तर केमिकल रिॲक्शन कोणत्या स्वरूपाचे आहे ते आपण बघणार आहोत. ते एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडलं जातं ज्याला आपण म्हणतो केमिकल इक्वेशन. सो व्हॉट इज द केमिकल इक्वेशन? द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला इज नोन ॲज केमिकल इक्वेशन. आलं का लक्षात? म्हणजेच काय तर रिॲक्टंट्स आणि प्रॉडक्ट यांची जे सिम्बॉल आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर फॉर्म्युला यांच्या साहाय्याने जी मांडणी केली जाते त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. ओके. तर केमिकल इक्वेशन मांडण्याच्या किंवा लेखन करण्याच्या राईट करण्याच्या काही पद्धती आहेत जे की काही नियम आहेत. ते नियम जे आहेत ते आपल्याला पाळावं लागतात ज्याला आपण रूल्स म्हणतो. तर ते रूल्स कोणत्या प्रकारचे आहेत हे आपण बघणार आहोत. अँड hereby we let us know see the convention followed while writing a chemical equation. म्हणजेच काय तर रासायनिक समीकरण लिहिण्याचे काही आपल्या संकेत आहेत, काही पद्धती आहेत ते आपण बघणार आहोत. नंबर 1, in a chemical equation the reactants are written on the left hand side while the products on the right hand side. म्हणजेच काय तर ज्यावेळेस आपण केमिकल इक्वेशन ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस रिॲक्टंट्स जो आहे तो डाव्या बाजूला लिहिला जातो, तर प्रॉडक्ट्स जो आहे तो उजव्या बाजूस लिहिला जातो. अँड ॲरो हेडिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट्स इज ड्रॉन इन बिटवीन देम. धिस ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. म्हणजेच काय बरं तर रिॲक्टंट्सपासून जे उत्पादिताकडे आपण काय केलं जातो तर बाणाच्या दिशेने आपण त्या दोघांमध्ये बाण दाखवला जातो. हा बाण जो आहे हा काय करतो तर केमिकल रिॲक्शनचा जो दिशा आहे ती दाखवण्याचं कार्य करतो. आलं का लक्षात? तर चला आता आपण नंबर 2चं बघणार आहोत. इफ द रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स आर 2 or more they are linked with a plus sign in between them. For example, in the equation a plus sign is drawn in between the reactants CuSO4
and zinc. Similarly, a plus sign is drawn in between the products ZnSO4 and Cu. आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला या ठिकाणी एक केमिकल रिॲक्शन दाखवलेली आहे. या प्रकारची रिॲक्शन आपण बघू शकतो. तर CuSO4 आणि झिंकमध्ये आपल्याला काय दिसतोय, हा प्लस साईन दिसतोय. त्याचबरोबर ज्यावेळेस प्रॉडक्ट तयार होईल आहे त्यामध्ये सुद्धा ZnSO4 अँड Cu हा जो नवीन प्रॉडक्ट जो तयार होईल आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे, हे प्लस साईन दिसत आहे. ओके, तर चला आता आपण पुढे जाऊयात. नंबर 3चा जो पॉईंट आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत, टू मेक द केमिकल इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह द फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स आर इंडिकेटेड इन द इक्वेशन. देअर गॅसियस, लिक्विड and solid states are indicated by writing the letters gaseous G, liquid L and solid S respectively in the brackets. Moreover, if the products is gaseous, instead of G it can be indicated by an arrow pointing upwards. If the products formed is insoluble solid in the form of precipitate, then instead of S it can be indicated by an arrow pointing downwards. When reactants and products are in the form of solution in water, they are said to be present in aqueous solution state. This state is indicated by putting the letters AQ, that is aqueous, in bracket form after their formula. Thus the equation 2 is written as equation shown below. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ज्यावेळेस रिॲक्टंट जो आहे तो ॲक्वियस फॉर्ममध्ये असेल तर की म्हणजेच काय, तर त्यामध्ये ॲक्वियस सोल्युशन असेल तर ते आपण कंसामध्ये AQ या फॉर्ममध्ये दाखवतो. या ठिकाणी आपण बघू शकतो, बघा मी तुम्हाला रिप्रेझेंट करून दाखवतो. या ठिकाणी बघा CuSO4 जो आहे तो ॲक्वियस फॉर्ममध्ये दिलेला आहे. झिंक हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर सॉलिड फॉर्ममध्ये आहे म्हणून कंसामध्ये S लिहिलेला आहे. आणि तयार होणारा जो प्रॉडक्ट आहे जसं की झिंक सल्फेट ज्याला आपण म्हणतो तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे, ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे. आणि कॉपर जो आहे तो कॉपर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, सॉलिड फॉर्ममध्ये आहे. तर ही दर्शविण्याच्या काही पद्धती आहेत. ही पद्धत सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि केमिकल रिॲक्शन ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजेत. उदाहरणार्थ ॲटॉमिक नंबर असेल, मास नंबर असेल, व्हॅलेन्स असेल. त्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला जमला पाहिजे. जसं की मिथेन असेल, इथेन असेल, इथिल अल्कोहोल असेल, मिथिल अल्कोहोल असेल, त्यानंतर पोटॅशियम परमॅग्नेट असेल. या प्रकारचे जे स्ट्रक्चरल फॉर्म्युले असतील ती आपल्याला जमली पाहिजे. त्याबरोबरच त्याचा केमिकल फॉर्म्युला देखील आपल्याला काय पाहिजे तर माहीत पाहिजे. त्याशिवाय आपण रिॲक्शन आपल्याला येऊ शकणार नाही. आणि रिॲक्शन ही पाठ करायची नसती, तर रिॲक्शन जी आहे ती समजून घेऊन काय करायची असती, लिहायची असती. मग ते त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला केमिकल फॉर्म्युला पाठ पाहिजे. ओके, तर चला तर मग आता आपण चौथ्या पॉईंटकडे जाणार आहोत. तर व्हेन हीट इज टू बी गिव्हन फ्रॉम आउटसाइड टू ब्रिंग अबाउट ए रिॲक्शन, इट इज इंडिकेटेड बाय द साइन. या ठिकाणी आपण हे जे आहे हे साइन जे आहे हे हीट देण्यासाठीचं आपण वापरलं जातं. ते इंडिकेट केलं जातं या फॉर्ममध्ये. रिटर्न अबो द ॲरो, कशाच्या वर लिहिलेलं असतं, ॲरोच्या वर लिहिलेलं असतं. दॅट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन, जे की काय करतं, रिॲक्शनची दिशा दाखवण्याचं काम करतं. फॉर एक्झाम्पल, द रिॲक्शन इन विच स्लॅक्ड लाईम इज फॉर्म्ड ऑन हिटिंग लाईमस्टोन इज रिटन ॲज फॉलो. या ठिकाणी ही जी रिॲक्शन आपण बघू शकतो की यामध्ये काय केलेलं आहे तर हीटचं वापर केलेला आहे आणि तो ॲरो दाखवलेला आहे. तर हीटचं जे इंडिकेशन जे आहे ते या चिन्हांनी केलं जातं. ओके, तर चला आता आपण बघूयात. सिमिलरली द फॅक्ट दॅट हीट इज रिलीज्ड ड्युरिंग द रिॲक्शन बिटवीन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट अँड झिंक डस्ट इज इंडिकेटेड ॲज. या ठिकाणी आपण बघू शकतो की कॉपर सल्फेट जो आहे आणि झिंक यांपासून काय तयार व्हायले, झिंक सल्फेट अँड कॉपर प्लस हीट.
या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे आपण रिॲक्शनमध्ये या ठिकाणी बघू शकता. ओके. Number 5, it is necessary to fulfill certain conditions like specific temperature, pressure, catalyst, etc. to bring about some reactions. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. म्हणजेच काय बरं, तर एखादी रिॲक्शन घडून येण्यासाठी एक विशिष्ट टेम्परेचर, ज्याला आपण विशिष्ट टेम्परेचर असेल, विशिष्ट दाब असेल, ठराविक एखादा दाब असेल किंवा उत्प्रेरक असेल, अशा जे काही ते अटी असतील त्यांची पूर्तता होण्यासाठी आपण काय करतो, तर जो काही आपला बाण आहे, ज्याला आपण इंडिकेशनवाला ॲरो म्हणतो, त्यावर किंवा त्याखाली ते लिहिलं जातं. म्हणजे जे काही ठराविक टेम्परेचर असेल किंवा जे काही ठराविक प्रेशर असेल ते काय केलं जातं, त्या ठिकाणी बाणाच्या वर किंवा खाली दर्शविल्या जातं. असं सांगण्याचा हा 5वा नियम जो आहे तो प्रयत्न करत आहे. तर आता आपण बघणार आहोत स्टेप्स इन बॅलेन्सिंग अ केमिकल रिॲक्शन. म्हणजेच काय, आपल्याला एक रिॲक्शन दिलेली जाते. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कशामुळं, तर आपल्याला यावर प्रश्न येतात. काय करायचं असते, सुरुवातीला एक रिॲक्शन दिलेली असती, ती रिॲक्शन आपल्याला बॅलेन्सिंग आहे की अनबॅलेन्सिंग आहे हे ओळखावं लागतं. आणि त्यानुसार जर का ते अनबॅलेन्सिंग असेल तर त्याला काय करावं लागतं, तर बॅलेन्स करावं लागतं. तर रिॲक्शन बॅलेन्स करण्यासाठीची काही नियम आहेत, काही स्टेप आहेत. त्या स्टेप आपल्याला 4 स्टेप या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. अ केमिकल इक्वेशन इज अ बॅलेन्स्ड स्टेप बाय स्टेप. अ ट्रायल अँड एरर मेथड इज यूज्ड फॉर धिस पर्पज. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज ॲन एक्झाम्पल. तर या ठिकाणी बघा, आपल्याला शाब्दिक समीकरण एक दिलेलं आहे, ज्याला आपण सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स सोडियम सल्फेट अँड वॉटर. स्टेप 1, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिवन वर्ड इक्वेशन. म्हणजे वरच्या साईडला जे शाब्दिक उदाहरण जे दिलेलं आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे, तर केमिकल इक्वेशनमध्ये लिहायचं आहे. तर मग आता काय, सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला येतो NaOH, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 अँड सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस वॉटर. या ठिकाणी आपण बघू शकतो की केमिकल फॉर्म्युला जो आहे तो या फॉर्ममध्ये लिहिला गेलेला आहे. त्यानंतर सुरुवातीला ते लिहून घेतल्यानंतर स्टेप 1 झाली. स्टेप 2ला आपण काय करायचं आहे, चेक वेदर द इक्वेशन इज बॅलेन्स्ड ऑर नॉट बाय कम्पेअरिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द 2 साइड्स ऑफ द इक्वेशन. म्हणजेच काय बरं, तर समीकरण जे दिलेलं आहे, इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे ते संतुलित आहे किंवा नाही हे पहिल्यांदा आपल्याला तपासून पाहायचं आहे. त्याच्या दोन्ही बाजूंचे विविध जे एलिमेंट्स दिलेले आहेत त्यांची जी ॲटमची जी संख्या आहे त्यानुसार. तर या दोन्ही बाजूला समजा आपण पाहिलं तर हे जे आहे या साईडला डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जर का आपण पाहिलं तर आपण बघू शकतो की एलिमेंट्स जो आहे सोडियम, तर रिॲक्टंट्स जो आहे म्हणजे लेफ्ट साईडला जो लिहिलेला आहे या साईडला, तर त्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्सची संख्या आहे सोडियममध्ये 1. आणि ज्यावेळेस आपण प्रोडक्ट्सकडे बघतो राईट साईडला तर त्या ठिकाणी बघा आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्याला सोडियमची जी संख्या आहे ती किती आहे, 2 दिसते. ओके. तर आता आपण बघूयात ऑक्सिजनचा विचार केला आपण, तर ऑक्सिजनमध्ये आपल्याला असं दिसते बघा की ऑक्सिजनमध्ये ही 4 संख्या आणि हा 1, म्हणजे एकूण किती झाली बरं संख्या, 5. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स ऑक्सिजनचे आहेत 5. ओके. आणि उजव्या साईडला जर का आपण पाहिलं तर प्रोडक्ट्समध्ये तर आपण बघू शकतो की हे ऑक्सिजनची संख्या आहे 4 आणि इथली 1, म्हणजेच किती ॲटम्स झाले, नंबर ऑफ ॲटम्स, तर नंबर ऑफ ॲटम्स झाले 5, म्हणजेच दोन्हीकडे सारखे आहेत. त्यानंतर आपण हायड्रोजनचा जर का विचार केला तर हायड्रोजन आपण या ठिकाणी बघू शकतो, हायड्रोजनची संख्या आहे 2 आणि ही 1, म्हणजे किती झाली संख्या 3. म्हणजेच डाव्या साईडला ज्याला आपण रिॲक्टंट्स म्हणतो तर रिॲक्टंट्स साईडला 3 नंबर ऑफ ॲटम्स आहेत. आणि तेच जर का आपण राईट साईडला जर का विचार केला
तर आपण बघू शकतो की हायड्रोजनची जी संख्या आहे ती हायड्रोजनची संख्या आहे 2, म्हणजेच कसं आहे, अनबॅलेन्स आहे. त्यानंतर आपण जर का सल्फरचा विचार केला तर सल्फरमध्ये आपण बघू शकतो बघा, सल्फरमध्ये त्याची संख्या आहे रिॲक्टंट्सची नंबर ऑफ ॲटम्स 1. अँड देन राईट साईड प्रोडक्ट्समध्ये सुद्धा आपण बघू शकतो की सल्फरची संख्या ॲटम्स आहेत, नंबर ऑफ ॲटम्स आहेत 1, म्हणजे इक्वल आहे. तर आता आपण दोन्हीचा जर का विचार केला तर यामध्ये आपण बघू शकतो सोडियमचं जे आहे या ठिकाणी आहे 1, या ठिकाणी आहे 2. बाकी ऑक्सिजनचा दोन्हीकडे विचार केला तर सेम संख्या आहे. आणि हायड्रोजनचा विचार केला तर या ठिकाणी 1 नंबर ऑफ ॲटम्स काय आहे, कमी आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, दोन्ही साईडला नंबर ऑफ ॲटम्स काय करावं लागणार आहेत, इक्वल करावं लागणार आहेत. ज्यालाच आपण काय म्हणतो, ज्यालाच आपण म्हणू शकतो की इक्वेशन जे आहे ते बॅलेन्स आहे, त्याशिवाय ते बॅलेन्स होणार नाही. तर मग बघू शकतो आपण, इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑल द एलिमेंट्स ऑन द टू साइड्स आर नॉट द सेम. इट मीन्स दॅट द केमिकल इक्वेशन गिव्हन केलेलं आहे इज नॉट बॅलेन्स्ड. ती कसं आहे, बॅलेन्स नाही आहे. मग त्याला आपल्याला बॅलेन्स करून घ्यावं लागणार आहे. तर आपण बघू शकतो की आपल्याला तिसरी टर्म दिलेली आहे, इट इज कॉन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलेन्सिंग ऑन इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन्स द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. मोरओव्हर इट इज कॉन्व्हिनियंट टू फर्स्ट consider that element in this compound which has unequal number of atoms on the two sides. म्हणजे आपण बघितलेलं आहे की जे कंपाऊंड दिलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त ॲटमची जी संख्या आहे त्यापासून काय करणे, संयुक्त कंपाऊंड तयार करणे काय होणार आहे, आपल्याला सोयीचं ठरणार आहे. जे आपल्याला एलिमेंट दिलेलं आहे त्याच्या दोन्ही बाजू कशा आहेत, असमान दिलेल्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे, एलिमेंट्सचा पहिला विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर आपण बघू शकतो की जे आपल्याला हे इक्वेशन दिलेलं आहे त्या इक्वेशनमध्ये देअर आर 2 कॉम्पोनंट्स Na2SO4 अँड H2SO4 विच कंटेन द मॅक्झिमम नंबर दॅट इज 7 ॲटम्स. ईच एनी वन ऑफ देम कॅन बी सेलेक्टेड. सेलेक्ट द कंपाऊंड Na2SO4. Further select sodium for balancing as the number of atoms of sodium in this compound is unequal on the two sides. It should be remembered that the formula of a compound cannot be changed while balancing the number of atoms. It means that here to make the number of sodium atoms in the reactants as 2, the formula NaOH, that is sodium hydroxide, cannot be changed to Na2OH. Instead of a factor of 2 will have to be applied to NaOH. Write down the resulting equation on doing this. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपल्याला रिॲक्शन बॅलेन्स करायची आहे त्यावेळेस रिॲक्टंट्समध्ये जेवढे ॲटम्स असतील, एलिमेंट्समध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ ॲटम्स आणि प्रोडक्ट्समध्ये प्रेझेंट असणारे नंबर ऑफ ॲटम्स यांची जे संख्या आहे ती इक्वल करत असताना आपल्याला एक विचार करायचा आहे की केमिकल फॉर्म्युलामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होता कामा नये. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे बघा, तर आपण हे जे आहे सोडियम हायड्रॉक्साईडचा जो फॉर्म्युला दिलेला आहे, हा जो फॉर्म्युला आहे तर तो फॉर्म्युला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहिता येणार नाही आहे. या फॉर्ममध्ये Na2OH इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला चेंजेस करता येणार नाही आहेत. त्यामुळे काय होईल की जो आपला केमिकल फॉर्म्युला आहे तो काय व्हायला आहे, पूर्ण प्रकारे काय होऊन चालला आहे, चेंज होऊन चालला आहे. म्हणजेच सांगण्यास तात्पर्य बघा, Na2SO4 जो आहे त्या संयुगांची समजा आपण कंपाऊंडची निवड केल्यानंतर सोडियमचे जे ॲटम्स आहेत त्या दोन्ही बाजूला असमान असल्याने आपल्याला त्याला बॅलेन्स करण्यासाठी सोडियमची सुरुवातीला आपण काय करणार आहोत, निवड करणार आहोत. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ॲटम्सचे जे बॅलेन्स करतानाचे कंपाऊंडचं जे सूत्र आहे ते बदलता कामा नये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आत्ताच इथे सांगितलेलं आहे की सोडियमचं जे ॲटम आहे, ॲटमिक ची संख्या जी आहे ती 2 करण्यासाठी NaOH हे सूत्र बदलून आपल्याला Na2OH अशा प्रकारे करता येणार नाही आहे.
त्याऐवजी NaOHला आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 हा सहगुणक लावावे लागेल. हे केल्यानंतर तयार होणारे समीकरण आपल्याला मिळणार आहे. हे Na2OH 2 करण्यासाठी आपल्याला Na2OH अशा प्रकारचा फॉर्म्युला वापरून जमणार नाही आहे. तर आपल्याला सहगुणक म्हणजे याच ठिकाणी काय करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवतो बघा. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, 2NaOH अशा प्रकारचं लिहावं लागणार आहे. हे जे आहे हे चुकीचं आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर सांगितलेल्या रूलनुसार समजा आपण रिॲक्शन लिहिली तर ती रिॲक्शन जी आहे ती या फॉर्ममध्ये आपल्याला दिसू शकते. ओके. तर मग आता आपल्याला बघायचं आहे की जी आपण रिॲक्शन जी लिहिलेली आहे ती संतुलित आहे की नाही ते तपासायचं आहे. तर मग आता या ठिकाणी आपण बघू शकतो की 2 बाजूंना ऑक्सिजन आणि हायड्रोजनची जी संख्या आहे ती कशी आहे, असमान आहे. म्हणजेच कशी आहे, दोन्हीकडे सारखं नाही आहे, बॅलेन्सिंग नाही आहे हे आपल्याला कळते. त्यामुळं आपण काय करायचे की हायड्रोजनचे जे ॲटम्स आहेत हे संतुलन करण्यासाठी म्हणजे बॅलेन्स करण्यासाठी लहान सहगुणक लागेल. आपल्याला तिथं सपोर्ट करण्यासाठी काय लागेल, एक सहगुणक लागणार आहे. म्हणून प्रथम आपण काय करणार आहोत, तर हायड्रोजनची जी ॲटम जे आहेत ते बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर मग आता आपण या ठिकाणी बघू शकतो हे जी आपल्याला रिॲक्शन दिलेली आहे त्या रिॲक्शनमध्ये आपण बघू शकतो की हायड्रोजन अणूचं संतुलन करण्यासाठी आपल्याला वॉटर प्रोडक्ट जो आहे त्याला काय करावं लागणार आहे, 2 हा सहगुणक लावावा लागणार आहे. त्यामुळे आपण हायड्रोजन जे आहे ते बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर मग आपण या ठिकाणी बघू शकतो की आपण 2 हा सहगुणक त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर आता आपण हे जे इक्वेशन लिहिलेलं आहे ते या इक्वेशनमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला check whether the equation 10 is balanced or not. It is seen that the number of atoms of all the elements are equal on both the sides. It means that the equation is balanced equation. मग चौथी जी स्टेप आहे, 4th स्टेप, लास्ट स्टेप ज्याला आपण म्हणतो, त्या स्टेपमध्ये आपण लिहायचं आहे की राईट डाऊन द फायनल बॅलेन्स्ड इक्वेशन अगेन. तर हे इक्वेशन आपण लिहिल्यानंतर हे 11वं इक्वेशन ज्याला आपण म्हणू शकतो की यामध्ये आपण बघू शकतो की नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन इनिशियली 4 इन द प्रोडक्ट्स 2 टू बॅलेन्स इन द रिॲक्टन्ट्स इन sodium hydroxide and H2SO4 is 4 in the products in water is 2 into 2. In this way a balanced equation is obtained from an unbalanced equation by applying proper factors to appropriate reactants products so as to balance the number of each elements in steps. म्हणजेच काय तर आपण स्टेप बाय स्टेप जे आहे तर अनबॅलेन्स्ड जे इक्वेशन होतं त्याला आपण काय केलेलं आहे, बॅलेन्स केलेलं आहे. ओके. तर नंबर ऑफ ईच एलिमेंट्स इन स्टेप्स ह्या 4 स्टेप्समध्ये आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे इक्वेशन बॅलेन्स करायचं आहे. तर या ठिकाणी आता आपण थांबणार आहोत. या चॅप्टरचे दुसरा जो पार्ट आहे तो लवकरच मी आपल्यासाठी घेऊन येत आहे, ज्यामध्ये इम्पॉर्टन्ट्स नेम रिॲक्शन जे आहेत ते आपण घेणार आहोत. ओके. मग त्या रिॲक्शन्स कोणत्या कोणत्या प्रकारच्या आहेत याविषयीची माहिती द्यायची झाली तर तुम्हाला मी सांगतो, कॉम्बिनेशन रिॲक्शन असेल, त्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन असेल, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असेल, या प्रकारच्या महत्त्वाच्या रिॲक्शन मी आपल्यासाठी पार्ट 2मध्ये घेऊन येणार आहे. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस बेल आयकन बटन. थँक्यू.